आपण मसूर बिर्याणी खातोच. आज तुम्हाला मटकीची बिर्याणी कशी बनवायची ती रेसिपी दाखवणार आहे. तर चला पाहूया मटकीची बिर्याणी. प्रथम पाणी गरम करत ठेवावे. बासमती तांदूळ अर्धा तास धुवून बाजूला ठेवावा. त्यानंतर त्या गरम पाण्यात खडा मसाला, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, पुदिना, कोथिंबीर, मीठ आणि तूप, त्यावर लिंबू पिळून घ्यावा. त्यानंतर भिजलेला बासमती तांदूळ टाकून तो शिजत ठेवावा. नंतर कढईमध्ये तेल टाकून खडा मसाला आणि हिरवी मिरची टाकावी व त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. मिक्सरच्या जारमध्ये एक कांदा, 2 टोमॅटो, आलं लसूण आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये ते वाटून घ्यावे. ते वाटण कढईत टाकून त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर, धने जिरा पावडर, लाल तिखट, बिर्याणी मसाला, हळद टाकून छान असा मसाला कांद्यामध्ये तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यावा. नंतर गरम मसाला व चवीनुसार मीठ घालावे. मोड आलेली मटकी आणि बटाटा टाकून त्यावर थोडीशी हिंग टाकून छान असे परतून घ्यावे. एक वाफ आली की त्यामध्ये कोमटसर पाणी टाकून भाजी शिजत ठेवावी. आता पाहू शकता भाजी छान शिजली आहे. मग त्यावर फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना व शिजवलेला भात टाकून घ्यावा. नंतर बिर्याणी मसाला टाकून सेम तीच प्रोसेस करावी. त्यावर तूप टाकून घ्यावे. नंतर कोथिंबीर व कसुरी मेथीही टाकावी. प्रत्येक गृहिणीला एक रोजच प्रश्न पडतो, आज जेवणात काय बनवावे. तर मटकीची बिर्याणी एक छान रेसिपी आहे. आणि हो, आता तर श्रावण जवळ येत आहे, तर मटकीची बिर्याणी नक्की बनवून पहा. एक छान ऑप्शन आहे. तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा. जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत आहे. कढईखाली तवा ठेवून मटकी बिर्याणी 15 मिनिटांसाठी झाकून मंद आचेवर शिजत ठेवावी. आपल्याला चुलीवरची बिर्याणी खूप आवडते, मग तो टच देण्यासाठी आपण कोळशाचा स्मोक द्यावा. अशी ही मस्त आणि टेस्टीला भारी अशी मटकी बिर्याणी तयार होते. तर तुम्हीही नक्की घरी करून पहा, खूपच भारी होते. तर अशी ही आपली मटकीची बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि ही रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की रिप्लाय कळवा. अजून काही रेसिपी पाहायची असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.